नमस्कार, नितिकाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। गौरी गणपती येत आहेत, तर गोडाचे आणि तळणीचे पदार्थ तर झालेच पाहिजेत। म्हणूनच आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत खारीसारखे भरपूर लेयर्स असलेली खुसखुशीत अशी शंकरपाळी, तेही एकदम परफेक्ट अशा प्रमाणात। जरी नवीन शिकणारे असतील तर त्यांनाही ही शंकरपाळी एकदम परफेक्ट अशी जमेल। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। ज्या वाटीने आपण पाणी टाकलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी साखर टाकून घेणार आहोत। साखर आणि पाणी आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। शंकरपाळी बनवताना सर्वात अगोदर वाटी, कप कशाचाही वापर करत असाल तुम्ही तर काही एकच सेट करून घ्या माप घेण्यासाठी। त्यामुळे शंकरपाळी व्यवस्थित अशी परफेक्ट प्रमाणात तयार होतात। आता आपल्याला साखर विरघळेपर्यंत हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचा पाक वगैरे आपल्याला तयार करून घ्यायचा नाही। ज्या वाटीने साखर आणि पाणी टाकलेलं आहे त्याच वाटीने मी या ठिकाणी 1 वाटी तूप वापरलेलं आहे। तूप हे मी गरम करूनच वापरलेलं आहे। थंड तूप वापरल्यानंतर त्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही गरमच तूप वापरा। आता आपल्याला हे व्यवस्थित असं गरम करून मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याला उकळी वगैरे काढायची नाही आणि जास्तही गरम करायचं नाही। हे गरम झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तयार करून घेतलेलं मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। ही शंकरपाळी खायला एकदम खुसखुशीत अशी तयार होतात। आता हे मिश्रण आपण प्लेटमध्ये काढल्यानंतर जोपर्यंत हे मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला त्यामध्ये बसेल तितका मैदा टाकून घ्यायचा आहे। मला ह्या एवढ्या मिश्रणासाठी किती मैदा लागला हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे। हे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे। मी आता सध्या या मिश्रणामध्ये 2 वाटी मैदा टाकून घेतलेला आहे। या ठिकाणी मी आणखीन 1 वाटी मैदा वापरलेला आहे। आता हे मिश्रण गरम असल्यामुळे आपल्याला चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने वगैरे मिक्स करायचं नाही, कारण हाताला चटका लागू शकतो। आता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आणखीन हे मिश्रण सैलसर आहे, त्यामुळे मी आणखीन मैद्याचा वापर करणार आहे। ही शंकरपाळी बनवताना एकूण मला 6 वाटी मैदा या ठिकाणी लागलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये चुटकीभर मीठ टाकून घेतलेलं आहे। कुठलाही गोडाचा पदार्थ बनवताना थोडासा मिठाचा वापर केल्यामुळे पदार्थाला चवही खूप छान येते। आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ मळतात तसं हे पीठ मळायचं नाही। सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत फक्त हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्हाला जर शंकरपाळी जास्त गोड हवी असतील तर तुम्ही 1 वाटी मैद्याचा वापर कमी करा। त्यानंतर मी या ठिकाणी थोड्याशा दुधाचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर पूर्णपणे दूध वापरायचं असेल तर तुम्ही पूर्णपणे दूधही वापरू शकता। मी या ठिकाणी 1 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे। आता हे पीठ आपलं व्यवस्थित असं तयार झालेलं आहे। आता ह्या पिठावर झाकण ठेवून आपल्याला हे पीठ अर्ध्या तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 2 तासही ठेवू शकता। अर्धा तास झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती छान असं फुललेलं आहे। अशा पद्धतीने शंकरपाळी बनवताना साखरेचं प्रमाण योग्य असलं पाहिजे, कारण साखर जर जास्त झाली तर शंकरपाळी तेलात विरघळू शकतात। म्हणून हे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे। त्यानंतर आपल्याला त्या पिठाचा एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि तो पोळपाटावर व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याची आपण छोटीशी एक पोळी लाटून घेणार आहोत आणि दोन्ही साईडने घडी घालून घेणार आहोत। दोन्ही साईडने घडी घालून झाल्यानंतर आपल्याला त्याचा एक गोल रोल असा तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने शंकरपाळी तयार केल्यानंतर साट्या वगैरे लावायची गरज पडत नाही। त्याला भरपूर असे खारीसारखे खूप सारे लेयर्स पडतात। आता मी या ठिकाणी पूर्ण पोळी लाटून घेणार आहे। जास्त पातळ अशी पोळी लाटून घ्यायची नाही आपल्याला। 1 सेंटीमीटर जाडीची ही पोळी आपल्याला अशी लाटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता 1 सेंटीमीटर जाडीची मी या ठिकाणी पोळी लाटून घेतलेली आहे। आता त्याच्या शेवटची कडा हे आपण काढून टाकणार आहोत। आता आपण याचे शंकरपाळी बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी या ठिकाणी चाकूच्या साहाय्याने सर्वप्रथम अगोदर उभे कट लावून घेतलेले आहेत। पूर्णपणे उभे कट लावून झाल्याच्या नंतर पोळपाट गोल फिरवून त्याला मी पूर्णपणे आडवे कटही लावून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी शंकरपाळी कट करून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता किती छान आपल्या आता शंकरपाळी तयार झालेली आहे। 1 सेंटीमीटर जाडीची मी या ठिकाणी कट करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने मी सर्व शंकरपाळी तयार करून घेतलेली आहे। गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून मीडियम गॅसवर हे तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलेलं आहे। शंकरपाळी तळताना तेल हे मीडियम गॅसवरच गरम करून घ्यायचं आहे आणि शंकरपाळी शेवटपर्यंत मीडियम गॅसवरच आपल्याला तळून घ्यायची आहे। गॅस फास्ट करायचा नाही। आता या शंकरपाळीचा कलर चेंज होईपर्यंत, सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली शंकरपाळी आता तयार झालेली आहे तळून। ही शंकरपाळी तळताना गॅसची फ्लेम अजिबातच फास्ट करायची नाही, त्यामुळे असा छान असा रंग येतो मीडियम गॅसवर। अशा पद्धतीने आपली खुसखुशीत आणि भरपूर लेयर्सवाली शंकरपाळी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तुम्हीही अशा पद्धतीने गौरी गणपतीसाठी एक वेळेस नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये।